नमस्कार. माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत शिळ्या भातापासून फोडणीचा भात. चला तर मग रेसिपीला इथं सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आपल्याला आता बघून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने हा राईस आपल्याला बनवायचा आहे. खूप छान लागतो, मस्त. अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनवलेला हा फोडणीचा भात आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं सुरुवात करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं बघून घेऊ. इथं मी कढाईमध्ये तेल घेतलेले अंदाजे 3 ते 4 पळ्या तेल घेतलेले आहे. इथं 1 स्पून राई आणि 1 स्पून जिरं टाकून घेतलेलं आहे आणि तडकू द्यायचे. तडकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्त्याला पण तडकू द्यायचं आहे. तडकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. हा टाकल्यानंतर याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. 1 टमॅटो चिरलेला आहे तोही टाकून घ्यायचा आहे. चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला काही थोडे बेसिक मसाले टाकून घ्यायचे. परतून घ्यायचं व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी टाकून घ्यायची. अशा पद्धतीने मी हातावरती क्रश करून घेतलेली आहे आणि टाकून घेतलेली आहे. याच्यामध्ये आता इथं मी काळा मसाला टाकलेला 1 स्पून. हा घरचाच काळा मसाला आहे. 1 स्पून टाकून घेतलेला आहे. इथं मी अर्धा स्पून हळद टाकून घेतलेली आहे. इथं 1 स्पून लाल चटणी टाकून घेतलेली आहे. कांदा लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे. आता व्यवस्थित भाजून घ्यायचे. हे चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत सर्व भाजून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी इथं हे भाजून घेतलेलं आहे. मस्त खूप छान सुगंध सुटलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जो शिळा भात आहे रात्रीचा तो टाकून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने हा भात मी कढईमध्ये टाकून घेतलेला आहे. तळलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तेही टाकून घेतलेले आहेत. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं आपल्याला मीठ लागेल तेवढं गरजेनुसार मीठ घ्यायचं आहे. तेही टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून सर्व मसाला ह्या भाताला लागेल. अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघा खूप छान आलेला आहे भात मस्तपैकी. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने हा फोडणीचा भात करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बघा आता एका डिशमध्ये हा भात आपल्याला काढून घ्यायचा आहे. खूप छान मस्त आलेला आहे भात. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला हा फोडणीचा भात. या भातामध्ये तुम्ही बटाटे वगैरे पण टाकू शकतात. खूप छान आलेला आहे भात, मस्त गरमागरम खूप छान लागतो. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने हा भात करून बघा,
अगदी मोजक्या साहित्यामध्ये हा भात मी बनवलेला आहे. बघा, अशाच पद्धतीने तुम्ही ही सर्व रेसिपी करून बघा. खाण्यासाठी हा गरम गरम भात खूप मस्त लागतो. बघा, खूप छान आलेला आहे भात, मस्त.